बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू, 47 जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश, तर दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत. बंगळुरूतील चेंगराचेंगरीवरून राजकारणाला सुरुवात. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू, भाजपचा आरोप. तर अनियंत्रित गर्दीमुळे उपाययोजना करण्यास अपुरा वेळ पडला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारव. 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होणार. जातीय जनगणनेसोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार, सूत्रांची माहिती. मनसेसोबत युतीवर आपल्याकडनं कोणताही प्रॉब्लेम नाही. आता चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात. मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर मनसेही युतीबाबत सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठं नाट्य. पक्षविरोधी काम केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी. तर कारवाई एकतर्फी असल्याची बडगुजर यांची टीका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबईत भाजप मोठा तर शिंदे लहान भाऊ. ठाण्यामध्ये मात्र उलट चित्र दिसणार. मुंबईसाठी भाजपचा 150चा नारा, सूत्रांची माहिती. अनेक गुन्हे दाखल असलेल्या बडगुजरांना भाजपमध्ये घेऊ नका, आमदार सीमा हिरे यांची जाहीर भूमिका. अगवणे जेसीबी विक्री प्रकरणी इंडसइंड बँकेचा खुलासा. जेसीबी जप्त केला नसल्याचं इंडसइंड बँकेकडनं स्पष्ट. तर जेसीबी जप्त करणारे भामटे शशांकची माणसं असल्याचा संशय. निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याचं मंत्रालय कनेक्शन समोर. तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना दिलेल्या अहवालात पुणे पोलिसांनी निलेशवरच्या गुन्ह्यांची माहिती लपवली. माझावर धक्कादायक माहिती उघड. लक्ष्मण हाकेंनी 2 वर्षांचा थकीत पगार मागितल्यावर धमकावलं. आधीचा ड्रायव्हर सचिन बंडगरचा आरोप. तर बंडगर कुटुंबियांच्या केसाला धक्का लागल्यास हाकेंचे नकली केस काढणार, मिटकरींचा पलटवार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली. 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. सोन्याच्या दराने ओलांडला पुन्हा एकदा लाखांचा टप्पा. 1 तोळा सोनं 1,03,000 रुपयावर. गेल्या 15 दिवसात 5,000ची वाढ. दहशतवाद पसरवणाऱ्या पाकवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठी जबाबदारी. तालिबान निर्बंध समितीच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची नियुक्ती. नमस्कार.